थांबवा हे जरा दाखवतो. 500 रुपये घेऊन ठेवा, 500 रुपये घेऊन ठेवा. बाजी पाहायला मिळतात आपल्याला. पाहूया पुढचा चेंडू गुरुनाथाचा. इथे मात्र शॉर्टिंग पद्धतीचा चेंडू होता, मात्र विरकावण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. चालू है का ये? चालू है स्पोर्ट्स अरे उसको चार्जिंग नहीं. अरे यूपीएस में लगाना है. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा ठेवलेला इथे झेलसाठी संधी. आणि इथे मात्र काय घडतंय मैदानात सुंदर झेल पाहायला मिळालं. म्हणजे निलेश वाघमारे यांच्याकडून सँडी यांना पारतावं लागेल. मोहन नो शायनिंग. आता मात्र सँडी यांची जागा घेण्यासाठी नवीन प्लेअर मैदानात उतरले म्हणजे मोहन. मागच्या मॅच मध्ये तुम्ही विजय शिंदे यांचे भाऊ तुम्हाला पाहायला मिळाले आणि त्याच्यानंतर या सामन्यामध्ये तुम्ही मोहन शिंदे यांना पाहायला लागेल. बॅटिंग 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 दुसरा डॉट झाला तो. पुढचा चेंडू इथे मात्र लेग स्टिक जोडून चाललेला चेंडू पण आमच्याकडे वालतात अवांतरच्या स्वरूपात. संघाचा जाऊन पडला तो म्हणजे 35च्या घरामध्ये. आणि इथे मात्र आमच्या कानावर काय येतो विवेक तेंडुलकर साठी बक्षीस लागलाय. या बॉल नंतर ते सांगणार ते बक्षीस. इथे मात्र पाहायला मिळाला एक क्लास आणि प्युअर क्लास मोहन शिंदे यांच्या बॅट मधून चेंडू गेले सीमा पार. षटकार. आणि नक्की विवेक तेंडुलकर साठी प्राईज झाल्याचे म्हणजे एक नंबर बॅटिंग. अरे बोल जाऊन बसला म्हणजे 41च्या घरामध्ये. पुढचा चेंडू ठीक आहे. आता हा देखील चेंडू फेकून दिला आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. विरामन नाईक होता तिथे आणि मोहन शिंदे यांना पारतावं लागेल. पाटील ओके ओके. मात्र गुरुनाथ यांनी काहीच दिलंय. सरपंच 500 रुपये द्या लवकर. इमानदारी तुम्ही बोललेला शब्द पाळा. काय बोललो काय सँडीने बोला गोलंदाजीसाठी उतरला पण तुम्ही पाडेल. काय बोलले ऐकलं या असं ही तुमची ऐका लहान पोरासारखा विषय फोन आलाय. कंपनी का ज्या तुझा बॉल आहे का बॅटिंग किती गेलं म्हणतो ना बॅटिंग करा खाली सँडी अंकल यांना ब्लँडरचा खांबा बक्षीस भेटतो. स्विंग बॉल द्या. वाईट बोलू शकतो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे 41 या घरामध्ये. आता मात्र सांगित तिसरा आणि वैयक्तिक शतक घेऊन आला म्हणजे हिरामन नाईक. इथे मात्र शॉर्टफिट पद्धतीचा चेंडू होता. कव्हर सेक्शन टोलावून काढलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. बापू मध्ये सरपंच असल्यामुळे ओके साहेब 1 फॉर दी ओव्हर. पाटील साहेब हाईटच्या वरती अजून किती पुढचा चेंडू इथे मात्र कव्हर सेक्शन टोलावला चेंडू. इथे मात्र क्षेत्ररक्षण करा पाहायला मिळालं आहे. चार धावा असतील. चेंडू बाहेर गेला त्यामुळे आज 4 धावा. तुम्हाला याआधी सर्व नियम सांगितले होते. चेंडू जर आतमध्ये राहिला तर 2 धावा देण्यात येतील.
आणि माझी पण आणि गाडी पहिला चेंडू बेस करताना सुमित याच्या बॅट मधून 4 धावा. हिरामन नाईकवर आक्रमण केलं. पाहूया हिरामन नाईक कमबॅक करेल का पुढचा चेंडू. इथे मात्र शॉर्ट पिच पर्यंत चेंडू. हे काय पाहायला मिळतंय आपल्याला. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. पण बॅट होती ती लेग बाईटच्या स्वरूपात होते. तुम्ही बॅट नाही. आमच्या बाजूने या का? भाई भाई मॅच खेळतोय तो. पाहूया पुढचा चेंडू हिरामन याचा. इथे मात्र पुन्हा एकदा भिरकावण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. स्लो मोशन आणि माझी काय दांड्यावर थोडासा पुढे लागला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्याच्या म्हणजे हिरामन याने. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पूर्ण पातळीचा चेंडू होता. बॅटची आतली काढा लागून किपरच्या मागे जातो आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. ओय, त्याला पण लहान पोरात तरी चांगला खेळ. आणि आता मात्र 1 धावाने संघ जाऊन पडला म्हणजे 49च्या घरामध्ये. पाहूया आपल्या सप्तमी शेवटचा चेंडू घेऊन येतो म्हणजे हिरामन. आता मात्र शॉर्टकट पद्धतीचा चेंडू होता. कव्हरच्या दिशेने उडवून काढलेला पाहिजे चेंडू. जोपर्यंत क्षेत्ररक्षण तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण झालेली आहे. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर नाना 11 संघाचा धावा झाल्या म्हणजे 50. 51 एक रन कमी केला, 51 झाले असतील. 49 सरपंच तुम्ही खोटं बोलला का आता? तुमच्यामुळे माझं खोटं पडलो मी. अरे 9 धावा झाले फक्त यावरला. आला बकरा आला बकरा आला आला बकरा जोरात जोरात सतीश भाई बकरा 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 बकरा. सतीश भाई समजला बॉल कोणी घ्या नाही घेतला तो. हे शोभीची नाटक आहेत ती गेम नक्कीच या ओव्हरचं स्विंग बॉलवर आपल्याला पाहायला मिळतं. स्विंग बॉल आणि ते हाताळण्यासाठी स्वतः संघाचा संघ मालक आलाय तो म्हणजे शोभित. ए बॉल टाकायला सांगू नको. आता आहे ना कर्करेषेत लाईन आलेली आहे. सरळ पीटर प्रमोद तुझ्या फक्त 4 पाहिजे 4. पाहूया पहिला चेंडू शोभित यांचा. इथे मात्र जबरदस्त टाकलाय आणि त्याला समोर फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमापार. षटकार. चालेल फक्त 4 पाहिजे 4. त्यांनी मुद्दामून बॉलिंग नाही घेतली अगोदर. सतीश भाई चॅन्डीला घाबरला नाही. सतीश भाई बोलला मगाशी चॅन्डी आज धन्यवाद. पाहूया पुढचा चेंडू शोभित यांचा सामना करेल विनय. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. त्यांच्याकडे अपील होत आहे. त्याच ती सावध होती मात्र 55 चेंडू जातोय निर्धाव. किपरची रोजची सवय. किपरची रोजची सवय. दादा सांग पटकन. 9 वर्षात पहिल्यांदा. 9 नाही 120 वर्ष. काय 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 आणि इथे आम्हाला काय पाहायला मिळते. लाईन 50+ आपल्याला पाहायला मिळतं किपरच्या मागे 50+. पाहूया पुढचा चेंडू शोभित याचा. इथे मात्र पडला बॉल पडला. अरे अरे निखिल कोणी सरपंचाने पैसे दिले का? चेंडू गेला 1 बाउन्स. सरपंचाने पैसे घेतले. नाही रे तो मोठे बॉल खेळतोय ना. मोठे मोठे मोठे. आला लकी बॉल आला. हे बघ आगे काय मारणार? हे अरे किसे चेंज काय केलं का लू? तुला आम्हाला टाइम पाहूया शोभित यांचा पुढचा चेंडू. इथे मात्र गोल पद्धतीचा चेंडू होता. त्याला समोरच्या दिशेने टोलवलाय आणि तिथे जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. खूप सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. ते म्हणजे प्रमोद कदम याचं तेवढी सुंदर फेकी देखील त्यांनी केलं. पाहूया पुन्हा एकदा शेवटचा चेंडू शोभित यांचा सामना करेल शोभित. इथे मात्र समोरच्या दिशेने टोलावून काढलाय. चेंडू गेलाय सीमापार. षटकार.
शेवटचा चेंडू म्हणजे सोबत यांचा. आतापर्यंत त्यांनी खूप महागडे शतक आपल्याला पाहायला मिळतंय. 17 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केला. त्यामध्ये 5 चेंडूंमध्ये अजूनही त्यांच्या शतकातील एक चेंडू बाकी आहे. कमॉन इंडिया गेम चेंडू इथे मात्र देखील फेकून दिलाय सीमा पार. षटकार. गेम आहे. गेम प्लॅन कोण होता? स्विंग बॉल देणार गेम प्लॅन कोण होता? नावात काय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलं म्हणजे 73 धावा. खूपच महागडा शतक आपल्याला पाहायला मिळालंय. एवढा मारला काय? लय मारला लय मारला. अरे एवढा मारला कुप्पाला? शोभितला लय मारला. एवढा मारला शोभितला? कमॉन इंडिया. गेम आहे. $73 धावा झाल्यात 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आणि आता मात्र कमॉन इंडिया. आणि आता मात्र शेवटचा शतक घेऊन आले म्हणजे प्रशांत पाटील. इथे मात्र पहिला चेंडू समोर टोलावून काढला आणि सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं ते म्हणजे गुरुनाथच्या मार्फत. आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेले आहे. आणि प्रशांत पाटील यांना देखील बक्षीस आलंय. 10 रनच्या कमी रन दिले तर अमृत याचा खंबा विणणार आहे. इथे मात्र समोरच्या दिशेने टोलावून काढलेला चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. काय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतात ते म्हणजे सुमित याच्या मार्फत. झाले ना 7 तुम्ही लय काय रे? पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर टोलावला चेंडू खेळ खाली क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतात. या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला म्हणजे 82च्या घरामध्ये. 3च बॉल राहिले पाटील. 3च राहिले. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू. पैसे गटावलेला चेंडू 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेले आहे. आणि एका धावेवेळात मात्र समाधान मानून घेतलंय. आणि 83 नाही. 2 आले. 2 पाहूया पुढचा चेंडू विनयसाठी. आणि इथे मात्र हे चेंडू तुम्ही विनय ठाकूरला टाकू नाही शकत. त्याला फेकून दिलाय सीमा पार. षटकार. आतमध्ये आला. पाहूया शेवटचा चेंडू. इथे मात्र शेवटचा चेंडू सामना करायला विनय. इथे मात्र पुन्हा एकदा बोलतोय पद्धतीचा चेंडू होता. आणि पंच आम्हाला करायचा हा चेंडू नो आहे. नो प्लस 2 धावाचे पालून काढलेले आहेत. 9 प्लस 2 3 धावांनी संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे. हा ठीक आहे जा. हा नाही माझं जेवण आहे इकडे. 92.
खूप जास्त धावा इथे गेलेल्या आणि इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या टोलवला चेंडू एक धाव सहजरित्या पूर्ण केली आणि इथे मात्र पैकी आपल्याला खराब पाहायला मिळत आहे त्यामुळे 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला तर म्हणजे 94च्या घरामध्ये आणि मोठं आव्हान दिलंय ते म्हणजे सोबत दिलं संघासमोर 95 खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळत म्हणजे सँडी आणि मोहन चारही फलंदाजांनी खूप सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली
करता आला नाही आणि चेंडू जातो पुन्हा एकदा निर्धाव. नक्कीच विश्वास बघा त्यांना नवीन नाव आलेलं आहे म्हणजे उसरली घरकुल किंग. पाहूया पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा पुढचा पद्धतीचा चेंडू मात्र हा देखील चेंडू बॅटचे कडा लागून किपरच्या मागे जातो आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक धाव सहजता पूर्ण केलेली आहे. एका धावाने संघ जाऊन पोहोचला म्हणजे 3 धावांवर. बॉलर म्हटले विकेट विकेट सरपंच विकेट. पाहूया आपल्या षटकातील शेवटचा चेंडू सामना करेल विवेक. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी एकही मोठा फटका खाल्लेला नाही. पाहूया शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू पाहूया शेवटचा चेंडू मोठा आक्रमण करेल का विवेक. इथे मात्र पुन्हा एकदा फसवा चेंडू. काय गोलंदाजी पाहायला मिळालं म्हणजे विश्वास काका यांच्या मार्फत. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 धावा. खूप सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले. नक्कीच छोटे पुरण संघात जिंकायचा. परत एकदा सतीश साळुंखे यांची वेगळी खेळी आलेली आहे इथं. नक्कीच छोटे दिलेल्या संघाला जर जिंकायचं असेल तर अशा प्रकारे फलंदाजी केली तर नक्कीच सामना जिंकता येणार नाही. मोठमोठे फटके जर खेळतील तरच हा सामना त्यांच्या खिशात जाईल. नाहीतर मात्र एका तर्फी नाणा संघ जिंकण्यात येईल. नक्कीच आता पीटर दुसऱ्या यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात गेला म्हणजे स्वतः कर्णधार शोभित आपल्या गोलंदाजीमध्ये खूप धावा करण्यात यायला. मात्र आता ते आपल्या संघाला कमबॅक करतील काय. आणि सांगितलं दुसऱ्याने वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आला तो म्हणजे ईशान काले. हा देखील पौरी संघाचा एक उभरता सितारा आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल ईशान. पाहूया पहिला चेंडू ईशान्याचा सामना करेल शोभित. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. इथे मात्र स्वतः गोलंदाजी मध्ये झेल खाली येतो आणि इथे काय घडतंय झेल होतोय रनीला दान. आपल्याच गोलंदाजी मध्ये झेलची संधी होती मात्र झेल सोडलेली आहे आणि 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू ईशान्याचा सामना करेल विवेक. इथे मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू धीर करण्याचा नादात तेंडुलकर पुन्हा एकदा जातो निर्धाव चेंडू. पाहूया ईशान्याचा पुढचा चेंडू. इथे मात्र खेळला पद्धतीचा चेंडू. काय घडतंय मैदानात तेंडुलकरला पटावं लागेल. आता मात्र विवेक याची जागा घेण्यासाठी नवीन मैदानात फलंदाज उतरतो म्हणजे हिरामन नाईक. पाहूया पुढचा चेंडू ईशान्याचा सामना करेल हिरामन. इथे मात्र पहिलाच गोलवर पद्धतीचा चेंडू
चेंडू गेला सीमारेच्या पार 2 धावा. आणि 2 रन जिंकल्याच्या स्वरूपात मिळतात ते म्हणजे आणि संघ या 2 धावांनी पोहोचलाय तो म्हणजे 6 रनांवर. खूपच खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे चौधरी संघाकडून. पाहूया यानंतरचा सामना होणार तर म्हणजे विनर इथे मात्र पोलटाच पाटीलचा चेंडू त्याला देखील लेग सायकल भिरकावलाय. चेंडू गेला सीमा पार चौकार. तुम्हाला देखील या मागच्या इनिंग मध्ये 4 रन देण्यात आलेले आणि 4 धावा. पाहूया ईशान्याचा पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय. चेंडूला वजन दिलाय सीमा पार षटकार. आता मात्र स्विंग बॉल वर टाकण्यासाठी सामने तिसरं आणि वैयक्तिक पहिलं शतक घेऊन आलं ते म्हणजे मोहन शिंदे. नक्कीच मोहन शिंदे यांच्यासाठी आता बक्षीस रिटर्न बक्षीस आलेलं आहे. जर आपल्या गोलंदाजीमध्ये 2 षटकार खाल्ले तर आपल्याला 2000 भेटलेले आहेत ते रिटर्न द्यायला लागतील. ते बोलतात भावकी आहे ना, भावकीने मारतो. 16 धावा झालेल्या आहेत म्हणजे सोबत इलेव्हन संघाचे 16 धावा. उसको क्या गम है उसको फोन करो कोई पहिला चेंडू अवंतर स्वरूपाचा चेंडू होता. इथे मात्र लेग साईडच्या दिशेने टोळालेला चेंडू जेल खाली येत आहे ते म्हणजे बापू सुंदर जेल पाहायला मिळाले. इथे मात्र इथे मात्र कर्णधाराला परतावं लागेल. आता मात्र सोबत त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात चालत म्हणजे गुरुनाथ नाईक. आता मात्र भाऊ भाऊ या एक डोकं मैदानात आहेत. भाऊ भाऊ जोडी कशी असेल पाहूया मित्रांनो. एक मोठा भाऊ तर एक छोटा भाऊ. भाऊ भाऊ चाराण्याचा खाऊ भाऊ. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मात्र पंच आम्हाला करायचा ऑप्टिक सोडून चाललेला चेंडू. अवंतर स्वरूपाचा चेंडू आहे. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र समोरच्या टोलावलेला चेंडू आणि तिथे क्षेत्ररक्षणासाठी आहे दोन्ही ईशान काले. पाहूया जोपर्यंत क्षेत्ररक्षण तोपर्यंत 1 धाव सहजरित्या पूर्ण केलेले आणि एका धावीने संघ जाऊन फुटला तर म्हणजे 19. पाहूया पुढचा चेंडू. सामना करे हिरामन. इथे मात्र कवरच्या दिशेने टोळाला चेंडू. मात्र दुसऱ्याच्या स्वरूपात 2 धावा सहज मिळत आहेत. लास्ट में आया थोड़ा सा
पाहूया मोहन यांचा पुढचा चेंडू सामना करेल हिरामन. इथे मात्र लेफ्टच्या दिशेने भिरकावण्यात जाणार क्षेत्ररक्षण तिथे नक्कीच बाबू मॉर्निंग क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांना मानावं देखील काही कारण नाही. एकदम खूप सुंदर क्षेत्ररक्षक आहेत. पाहूया पुढचा चेंडू सामना करेल गुरुनाथ. इथे मात्र नक्कीच पंच आमच्याकडे बोलतात आणि हा देखील चेंडू ऑप्टिक सोडून चालेल चेंडू अवांतर स्वरूपाचा चेंडू आणि या एका धावाने संघ जाऊन पोचला तो म्हणजे 23 धावांवर. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र शॉर्टकट पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा जेल खाली येतात ते म्हणजे बापू आणि इथे मात्र पडले लेकिन बॉलला पडू दिलं नाही. सुंदर आपल्याला मोहन शिंदेने चांगली ओढ टाकली. एक दिवस अगोदर त्यांचा कांदा मालिश करायला लागतो. पुढच्या दिवशी मॅच असते त्यावेळी तर काल रात्री जरा जास्तीच मालिश झाली आहे त्याच्यामुळे चांगली ओढ गेली त्यांनी. मोहन शिंदे कांद्याची मालिश करायला लागते एक दिवस अगोदर रात्री पॉईंट टाकायच्या अगोदर. हा आणखी काय काय मालिश करायला सांगतो ते नाही सांगू शकत. आता मात्र गुरुनाथ त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात उतरला म्हणजे केपी उर्फ प्रमोद कदम आणि दुसऱ्या साईडला बघाल तर सांघिक स्कोर झाला तो म्हणजे 23 धावा झालेल्या आहेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा झालेल्या आहेत. थांबायचा सामना थांबायचा पंच एक चेंडू बाकी होता. पहिला वाईड चेंडू नंतर विकेट त्याच्यानंतर पुन्हा वाईड एक बॉल बाकी आहे. अरे 7 बॉल टाकून दे रे बोलायला खेळा. अरे 2 विकेट घेतल्या. अरे पण एवढा वेळ तुम्ही काय तोंडात गिळून बसलो काय? आपल्या इथं आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू आपल्या शतकात येईल आणि सामना करायचा म्हणजे प्रमोद. पावसाचं देखील आगमन झालंय. पाहूया पाण्याचा फायदा घेतील का. शेवटचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. नक्कीच या कारणामुळे एक चेंडू राहिला होता तो देखील. शेवटचा चेंडू इथे मात्र सरपंच आहेत आणि सरपंच काय पाहायला मिळालं. बाहेरून खूप प्रेशर आहे त्यांच्यावर. जवळपास क्षेत्ररक्षण 2 धावा पडून काढलेल्या आहेत.
आणि संघ या 2 धावांनी पोहोचला तो म्हणजे 24च्या घरामध्ये. जेव्हा पीटरला बघितलं ना तेव्हाच बॉलिंग घेतली मी मारतो बरं आता. आता मात्र सांगीत चौथान वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला तो म्हणजे सुमितने फलंदाजी करत असताना खूप सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. म्हणजे सुमित त्याचा बॅट मधून पाहूया आता गोलंदाजीमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर म्हणजे सुमित पाहूया पहिला चेंडू सामना करेल हिरामन. इथे मात्र पहिला चेंडू फुलटॉसचा दुसरा चेंडू त्याला देखील फेकून दिला सीमा पार. षटकार हे किती झाले 35 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. किती बॉल किती हो वरतून गेलं असं गेलं असं बोलले बाहेर नाही चेंडू डायरेक्ट बाहेर गेला तर 6 धावा देण्यात येतात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नाना 11 बॉल 11 सिक्स मारले तरी जिंकत नाहीत ते. टेन्शन घेऊ नका. आपण बॉल डायरेक्ट पडलेला वरतून सँडी ते बकले सिंग बोलतो 11 चेंडू आणि 63 धावांचा भारताच्या शोधू दिलं संघाला. पहिला चेंडू सुमित त्याचा आक्रमण चढवलं म्हणजे हिरामन यांनी. पाहूया सुमितचा पुढचा चेंडू. इथे मात्र समोरच्या लावून काढला चेंडू तोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत 2 धावा. इथे मात्र अनौखी संधी मात्र सुखरूप पोहोचला म्हणजे प्रमोद. इथे मात्र साधारण पोकाल आलटो मित्राला जर सल्ला दिला असेल तर कमेंट्री लक्षात द्या. इथे मात्र पुन्हा एकदा पुलटा चेंडूवर चेंडू फेकून दिला सीमा पार. षटकार. अल्टोने यायचं आहे कॉमेंट्री करण्यासाठी. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा समोरच्या ठेवलेला चेंडू चेंडू गेला सीमा पार. षटकार. इथे मात्र हिरामन याच्यासाठी बक्षीस आलाय. म्हणजे जर त्याने सामना जिंकवला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलं तर सतीश अंकल यांच्याकडून. कल्लूने 6 6 मारले तरी बक्षीस आहे 6 6 पण कशाने 6 आता मात्र कल्लू आणि 8 चेंडू मध्ये जर 6 षटकार मारले तर त्याला पुन्हा एकदा 1000 रुपयाचं बक्षीस आलंय. पाहूया पुन्हा एकदा शॉर्ट साठी चेंडू. हा देखील चेंडूला फेकून दिलाय. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार. लगातारचा 3रा षटकार आपल्याला मिळतो म्हणजे कल्लू एका बॅट मधून. खूपच महागडं षटकार आपल्याला पाहायला मिळतो. सुमित याचं सतीश शेटचा 4 स्तंभापैकी 1 स्तंभ अजून उभा आहे. मॅच अजून गेलेली नाही. बोल पाहूया आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅटची काढा लागून चेंडू जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा मिळतात आणि या 2 धावांनी संघ जाऊन पोचला तो म्हणजे 54 धावा. 6 चेंडू आणि 41 ची गरज असेल. नाना इलेव्हनना आत्ता कळतंय विश्वास भगत यांची ओव्हर किती महत्वाची होती. किती महत्वाची ओव्हर होती त्यांची.
सतीश साळुंके यांच्या 4 खंबापैकी एक खंबा स्तंभ सॉरी शब्द चुकला स्तंभ प्रमोद कदम आता मात्र शेवटचं षटक घेऊन आले तर म्हणजे बापू हाणामारीचं षटक लाल परी नक्कीच लाल परी चालवतात ते म्हणजे बापू पाहूया पहिला चेंडू बापू यांचा इथे मात्र बॅटिंग करायला लागून इथे मात्र काय घडतंय प्रमोदला परतावं लागल पाहूया प्रगतीची जागा घेण्यासाठी नवीन मैदानात फलंदाज उतरला म्हणजे निलेश राकेश इलेव्हन संघाचे प्लेयर यायचे आहेत यानंतरचा सामना तुमचा आहे पाहूया पुढचा चेंडू बापू यांचा इथे मात्र पुन्हा एकदा बॅटिंग करावं होती मात्र बॉल कलेक्ट करता आला नाही त्याच कारणाने एक धाव सहजरित्या पूर्ण केलेले आहे चार चेंडू 4 षटका मारले तर सतीश अंकलकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे म्हणजे हिरामन साठी इथे मात्र पहिला चेंडू कव्हर जंक्शन टोलावलेला चेंडू आणि डिक्लेअर 2च्या स्वरूपात पाहूया पुढचा चेंडू बापू यांचा इथे मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट करून चेंडूला फेकून दिलाय सीमा पार षटका आणि या षटकाराने हिरामन नाईक याचं अर्धशतक धाव पलकावं लागतं खूप सुंदर फटकेबाजी केली ते म्हणजे हिरामन याने आजच्या दिवसाची पहिली अर्धशतकीय पारी ते म्हणजे हिरामन याच्या बॅट मधून काय फटकेबाजी केली ते म्हणजे हिरामन याने इथे मात्र जयंती संधी होती मात्र जेल होते धर निलादान आणि एका धावाने संघ जाऊन पडला तो म्हणजे इथे मात्र निलेश यांच्या बॅट मधून मोठं आक्रमण पाहायला मिळालं चेंडूला फेकून दिलं सीमा पार षटकार आणि संघाच्या धावा स्पष्ट झाले खूप सुंदर त्यांनी देखील फलंदाजी केली